नमस्कार मित्रांनो, आज शनिवार दिनांक 15 ऑगस्ट 2026। आज राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे। काही भागामध्ये येलो अलर्ट देखील पाहायला मिळणार आहे। आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून किंवा कोणत्या गावातून पाहताय ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर आज आहे 15 ऑगस्ट 2026। आज या ठिकाणी मित्रांनो मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतो। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाग बदलत आपल्याला काही ठिकाणी मध्यम, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळतोय। या ठिकाणी अहमदपूर, लातूर, परळी तसेच माजलगाव, बीड, केज, गेवराई या ठिकाणी भूम, परांडा, वाशी, कळंब, तुळजापूर, धाराशिव, लोहारा, उमरगा तसेच बार्शी या भागामध्ये आपल्याला भाग बदलत मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय मित्रांनो। परभणी, हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत मराठवाड्यामध्ये आपल्याला कालच्या तुलनेमध्ये आज पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळत आहे। तसंच विदर्भामध्ये जर आपण पाहिले मित्रांनो, या ठिकाणी अक्षरशः रेड अलर्ट आपल्याला भंडारा, गोंदिया जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय। नागपूर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळतो। या ठिकाणी सुद्धा नागपूर शहर व आसपासच्या परिसरामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच या ठिकाणी चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। यवतमाळ, वाशिम, वर्धा तसेच अमरावती, अकोला या ठिकाणी बुलढाणा या जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये आज भंडारा, गोंदिया जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट आहे। तर नागपूर शहर व आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर विदर्भाच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे। या ठिकाणी खानदेशमध्ये मित्रांनो जास्त काही पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही। जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ आहे व स्थानिक वातावरण तयार होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा तुरळक ठिकाणीच पाहायला मिळू शकतो। तसेच मित्रांनो या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील या ठिकाणी सोलापूर असेल, इंदापूर, करमाळा या ठिकाणी बार्शी, जामखेड या ठिकाणी अहिल्यानगर, दौंड, बारामती, विटा, वडूज, कराड, सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच पुणे या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। खास करून मित्रांनो आज पंढरपूर, सोलापूर, सांगोला तसेच मोहोळ, इंदापूर, करमाळा या भागामध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर सातारा, सांगली तसेच कोल्हापूर या भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर पुणे जिल्ह्यामध्ये घाटमाथ्यावरती आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय। तसेच दौंड, बारामती या भागामध्ये या तालुक्यांमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो या ठिकाणी कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या संपूर्ण समुद्र किनारपट्टीच्या भागामध्ये आपल्याला काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी हलक्या अशा स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला मित्रांनो, आज या ठिकाणी मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्र तसेच या ठिकाणी विदर्भामध्ये खास करून आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर उर्वरित राज्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। हवामानामध्ये अचानक बदल होत असतात मित्रांनो। आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।